सो नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल. खूप दिवसांनी आज ब्लॉग शूट होतोय. तर सगळ्यात आधी तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांकडे गणपती आले असतील, छान छान पूजा वगैरे पण झाली असेल. आम्ही यावर्षी तर मुंबईमध्ये आहोत. लास्ट इयर आम्ही गावी होतो. तर आता हे बघूया या गणपतीच्या दिवसात कुठे कुठे जाणार आहोत, ते जमलं तर शूट करायचा सगळा प्रयत्न करणार आहोत. कारण ब्लॉगच्या निमित्ताने थोडं छान छान गणपतीचं दर्शन तुमचं सुद्धा होईल. सकाळपासूनच घरात गडबड आहे, कारण नैवेद्य तर बनवायलाच लागेल. घरात बाप्पा आपल्या बसत नसेल, आपल्या देवारातल्या छोट्याशा बाप्पाला पण नैवेद्य तर दाखवणार आहे. तर आम्ही पण आमच्याकडे पण जेवणाची सगळी गडबड चालू आहे आता. सो आता वाजले 11. बऱ्यापैकी जेवण आमचं झालेलं आहे. सो इथे डाळ शिजते आहे, भात पण झालाय, मच्छीची भाजी केले, चपात्या सुद्धा झालेल्या आहेत आणि मोदकचं सारण पण बनवलेलं आहे. तर आता इथे मी मोदकची उकडीचं पीठ बनवून घेणार आहे आणि मग आपण करणार आहोत मोदक. मग आपलं नैवेद्य सगळं रेडी होईल. तर आम्ही मोदक बनवतोय. इथे बघा बऱ्यापैकी मोदक झालेले आहेत आणि त्या ठाण्याला ज्या प्रदर्शनाला मी गेली होती तिथून आम्ही साचा आणला होता मोदकाचा. हा साचा खूप जणांनी मला विचारलं होतं, मी बोलली होती त्याचा रिव्ह्यू देईन, पण मला अजिबात आवडला नाहीये. कारण हे बघा दिसतोय तुम्हाला शेप, ही पुढे जरा आता म्हणजे त्याच्यावर त्याने दिलंय की तुम्हाला असं कोलगट बनवून त्याच्यामध्ये ठेवायचं आणि मध्ये प्रेस करायचं, पण त्याला शेपच येत नाहीये प्रॉपर. ते अर्ध पीठ बाहेर निघते, अर्ध काहीतरी असं होतंय. तर आम्ही 2-3 केले, त्यानंतर शिस्तीत मी हाताने बनवायला घेतले मोदक. आता हातात गजर दाखव की वर करून. हे मी हाताने बनवलेले आहेत. याच्या कळ्या बघा. तर तुम्ही असा साचा नका घेऊ, वेस्ट ऑफ मनी. मला तर त्याची ट्रिक नाही समजली कशी यूज करायची आहे ती. तर मला एवढा काय प्रॉपर नाही वाटत आहे. मला वाटलं खूप छान शेप येईल त्याच्यामध्ये, पण तो नाही येते. तो ही आपली हाताने करायची पद्धतच बेस्ट आहे. आणि तुझं पीठ जर सुंदर असेल ना, एकदम मऊ लुसलुशीत, तर तुम्ही हाताने एकदम छान मोदक करू शकता. तर आज आम्ही एक नवीन ट्रिक यूज केली. पीठ जेव्हा आपण ते भागवतो ना, त्याच्यामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातलं. म्हणजे आपण जेवढं पाणी तेवढं पीठ घेतो. मग जेवढं पाणी घेणं, सपोज 1 वाटी पीठ घेतलंय तर मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण करून बघा. त्यात थोडं तूप घालून तेव्हा शिजवून बघा. तर आम्ही निघालो आहोत. जेवण वगैरे छान झालेलं आहे आणि फर्स्ट टाइम मला माझे बनवलेले मोदक खूप आवडले. छान झाले. म्हणजे जे मी तुम्हाला ती बोलली ना त्या टिपने केलेलं, त्याच्यामुळे ते जे बाहेरचं आपलं उकड असते ना तेवढी सुंदर झालेली, लुसलुशीत, अजिबात त्याला क्रॅक्स वगैरे आलेले नाहीत. खूप छान स्टीम झाले होते आणि छान लागले ना रे मोदक, मस्त झाले. नेक्स्ट टाइम पासून आता असंच करणार. आणि मी तुम्हाला माझा सध्या लुक नाही दाखवते. ऍक्च्युली आम्हाला एक कोलॅबरेशन आहे, त्यासाठी आम्ही चाललोय शूट करायला आउटलेटमध्ये. गंगर ॲनिमेशनचं कोलॅबरेशन आहे, तर त्यांच्या शॉपमध्ये आम्ही चाललोय शूट करायला. तर मी ड्रेस घातलाय आणि आता जस्ट अर्धा तासाचंच काम आहे. तर परत घरी येऊन मग परत चेंज पण करायचंय, कारण मला जायचंय मावशीकडे. 1.5 दिवसाचा गणपती सुद्धा आम्ही संध्याकाळी आज तिकडेच असणार आहे. जेवण वगैरे आमचं सगळं तिथेच आहे. थोडंफार जिम्मा फुगडीचा पण प्लॅन आहे, बघूया कसं काय होतं ते. तर म्हणून मग मी विचार केला की पटकन आता जाऊन म्हणजे शूट करून येतो आणि मग रेडी होऊन तिकडे जाऊ. तर भोजन सुद्धा छान रेडी झालंय. हाय सगळ्यांना, गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी. सकाळपासून तो ह्याच अटायर मध्ये आहे, ट्रेडिशनल. कारण तो गेलेला सोसायटीच्या बाप्पाच्या आगमनासाठी. कारण जेव्हा मी इथे असतो तेव्हा तो नक्कीच जातो
लास्ट इयर आम्ही गावी होतो, पण आता ह्या वर्षी ते आहे तर जेवढं जमेल तेवढं बाप्पाची सेवा करायला सगळेजण वेळात वेळ काढून जातात. आता संध्याकाळी दुसऱ्या बाप्पाचं दर्शन घ्यायचंय. तर संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही छान रेडी होऊन निघालो आहोत. अनिका सुद्धा छान रेडी झाली. अनिका आणि मम्मी बसली मागे आणि हा आहे भूषण. सो आम्ही चाललोय. ऍक्च्युली आम्हाला अजून लवकर जायचं होतं, पण अनिका झोपली होती आणि मग तिला उठून आवरेपर्यंत 5:30 वाजलेच. मी निघालोय, पोचू होता थोड्या वेळातच. आणि आता संध्याकाळचा वेळ सगळा तिकडे स्पेंड करणार आहे. तर माझी मावशी, दुसरे मावशी म्हणजे माझ्या मावशा बहिणी सगळे तुम्हाला दिसतील आता पुढे व्हिडिओमध्ये. सो चला.